सामान्य जनतेचा आवाज। मृत्यूशी झुंज देणाऱ्या समीरची अखेर प्राणज्योत मावळली। 14 एप्रिल रोजी झाला होता अपघात। कागल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील 23 वर्षीय युवक समीर किरण कांबळे याचा दिनांक 14 रोजी सकाळी 7च्या दरम्यान येथील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील घेवडे हॉस्पिटल नजीक माणगावमधून भीमज्योत घेऊन येत असताना दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला होता। यावेळी समीरच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठा रक्तस्राव झाला होता। स्थानिकांनी त्याला तात्काळ कोल्हापूर येथील CPR हॉस्पिटलमध्ये दाखल केले। यावेळी डॉक्टरांनी समीरवर उपचार करत डोक्याची शस्त्रक्रिया केली होती। 2-3 दिवस होऊन देखील समीरचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने गुरुवार दिनांक 17 रोजी सायंकाळी 7च्या सुमारास मृत्यूशी झुंज देणाऱ्या समीर कांबळेची अखेर उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली। ही माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होऊन शोककळा पसरली होती। 2 वर्षापूर्वीच समीरच्या वडिलांचे निधन झाल्याने त्याच्यावर घरच्या कुटुंबियांची जबाबदारी होती। त्याच्या पश्चात आई, बहिणी आणि चुलते असा परिवार आहे। रक्षा विसर्जन कार्यक्रम रविवार दिनांक 20 रोजी सकाळी 9 वाजता आहे।